नमस्कार, मी देवहूती गांजापूरकर आणि तुम्ही पाहत आहात गल्ली ते दिल्ली। टीव्हीवर एखाद्या भाषणात बीप असा आवाज आपण सगळेच ऐकतो। एखादा असभ्य असंस्कृत शब्द आला असेल तर बीप असा आवाज येतो। हा बीप लावायला लागणं म्हणजेच असभ्य भाषा असा त्याचा अर्थ। हे सगळं सांगायचं कारण म्हणजे सुसंस्कृतपणाचा पुतळा असं ज्यांचं माध्यमांकडून वर्णन केलं जातं त्या उद्धव ठाकरेंच्या भाषणात हा बीप वापरला गेला। मराठी माध्यमातील पत्रकार, संपादक आणि पुरोगामी राजकीय विश्लेषक यांच्याबद्दलची चर्चा फक्त धाराशिव किंवा मराठवाड्यातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात होतीये। याचं कारण धाराशिव इथे एका जाहीर सभेत उद्धव ठाकरेंनी जे शब्द वापरले, अर्थात त्यांना शब्द न म्हणता शिव्याच म्हणाव्या लागतील। उद्धव ठाकरे जे काही बोलले त्यातून त्यांच्या सभ्यपणाचा आणि सुसंस्कृतपणाचा बुरखा फाटलाच, पण मराठी माध्यमांनाही शर्मेने मान खाली घालावी लागली। 2019 मध्ये भाजप शिवसेना युतीला स्पष्ट बहुमत मिळालं होतं। देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात आणि त्यांच्या चेहऱ्यावर निवडणुका लढवल्या गेल्या होत्या। पुढचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच असतील असं केंद्रातील आणि राज्यातील भाजप नेते जाहीर सभांमधून सांगत होते। परंतु उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाचा मोह इतका अनावर झाला की त्यांनी महाराष्ट्रातील जनतेने देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करण्यासाठी जो जनादेश दिला होता तो पायदळी तुडवून काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कुबड्या घेऊन आपल्या पक्षाच्या फक्त 56 आमदारांच्या जोरावर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले। मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरेंची आरती ओवाळण्याची मराठी माध्यमांमध्ये अहमिका लागली होती। त्यात उद्धव ठाकरे कसे सभ्य, सुसंस्कृत, महाराष्ट्रातील जनतेची कुटुंबातील मोठ्या भावाप्रमाणे काळजी घेणारे मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभलेत असं सांगत होते। मुख्यमंत्री असतानाही आम्ही एक झापड दिली तर भाजपवाले परत उठणारही नाहीत अशी काही बेताल वक्तव्ये त्यांनी केली होती। मुख्यमंत्रीपद गेल्यानंतर गद्दार, नमक हराम, कोथळा काढीन, खांडोळी करीन अशी कितीतरी विशेषणं भाजपच्या नेत्यांना हे सुसंस्कृत आणि सभ्य गृहस्थ लावत आहेत। उद्धव ठाकरेंच्या बाबतीत त्यांच्या पक्षातील आमदार, खासदार आणि नेत्यांचा जो भ्रमनिरास झालाय तसाच मराठी माध्यमांचाही झालाय का? बीप न वाजवता धाराशिव येथील भाषण दाखवण्याची हिंमत मराठी माध्यमं करू शकतील का असा प्रश्न जनतेतून विचारला जाऊ लागला।